तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतली। बैठकीला रायगड शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता। मंत्री आदिती तटकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन बैठक पार पडली। शिवसेनेच्या आमदारांशिवाय ही बैठक पार पडली तर बैठकीला बोलावलं नसल्याचा दावा महेंद्र दळवींनी केला। बैठकीच्या निमंत्रणावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभागाच्या दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदारांना याचं निमंत्रण नव्हतं, पण आम्ही बघितलं तर आदिती तटकर ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामा स्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसते। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं, आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं। फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो।